काय बोलतो मंडळी, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आर ब्लॉग 04 मध्ये. आणि जसं काय मी तुम्हाला लोकांना बोललेलो की मी हा डोंगर कंप्लीट करणार आहे, आणि इकडचे मेन स्पॉट्स हे सगळे मी कव्हर करणार आहे. आणि हा डोंगर म्हणजे हजरत सय्यद पीर मामा भंजा शेख पहाड हा मी आता एक्सप्लोर करणार आहे. आणि इकडचे मेन जे पण स्पॉट्स असणार आहे हे सगळं मी तुम्हाला लोकांना दाखवणार आहे. आणि तसंच तुम्ही लोक माझ्या चॅनलला नवे नाहीस तर शेअर सबस्क्राईब लाईक हे सगळं करून टाका. आता आपण लोकांना जास्ती वेळ नाही घालत, आपण लोकांना चला चलूया आपण पटपट. जसं काय म्हणतोय तुम्ही लोक बघू शकता की ही जागा जी सगळ्यात पहिली शिडी. आणि आमच्या इथं मी इकडं लोकल आहे तर मी बोलायला गेलो तर आम्ही लोक इकडं पाय पडूनच पुढं चालू करतात. म्हणजे कारण एवढं नाही माहिती मला, पण बोलतात की असं की पुढचं काय चालायच्या टायमाला आम्हाला काय पण हानीबिनी नाही व्हायला ह्याच्यासाठी म्हणजे पाया पडून चालतात. एवढं मला असं वाटतं माझ्या मनाला. असं कोणाला कधी काय विचारायला भेटलं तर आता विचारू कोण भेटलं तर पुढं पहिल्या शिडीवर कशाला पाया बिया पडून वरती चढतात. चला बघूया मग पुढं. आणि तुम्ही लोक नेचर बघा, चला पुरा नेचर दाखवत चालतो मी. जसं काय तुम्ही बघू शकता इथं वाटतं लाईटीची कनेक्शन फिरवली आहे. जसं काय तुम्ही बघितलं इथं वाटतं टावर आहेत लाईटीचे बेसिकली, आणि गेलेले आहेत खालतून. जसं आपण वरती चढत चालला नाही, पावसाळा आता संपत आहे पण थोडाफार ग्रीनेस्ट एरिया आहे वाचलेला, पण त्यामुळे आता आपण जरा लोकेशन आणि लुक आहे त्यामुळे चढत चाललं आता थोडा. आणि बॅग ह्याच्यामुळे घेऊन आलं कारण की एक पाण्याची बॉटल आणि थोडं पुसायला थोडंफार घेऊन चालायला लागतं आपल्या स्वतःसाठी वस्तू थोडीफार. त्यामुळे एक वाटतं जागा मला एखादी बघण्यासारखी जागा मला भेटली आहे. चला मग तुम्हाला तिकडची जागा दाखवतो. जसं काय म्हणतो पण एक बससारखी चांगली आहे. मग आता आपण आपल्याला अजून थोडाफार अजून वरती जायचं आहे. मग त्यामुळे आपण लोक आता थोडा चालूया पुढं आणि बघूया पुढं अजून काय काय दिसतं आणि स्पॉट्स दाखवूया. आता हे पण एक स्पॉट भेटली आपल्याला बससाठी, थोडंफार आराम करू शकतो तुम्ही लोक आरामात. चला मग पुढे जाऊया. आणि इकडचा आहे एक मेन चांगला व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. एक भारी वाटलेला मला. इथून एक हाफ सिटी दिसते पूर्ण, पण आता अजून थोडा वरती जाऊन कसं काय दिसतं ते पण बघू. चला आता आपण लोक शिला चाललोय वरती. खरं बोलायला गेलं तर नेचरच्या मध्ये पण यायला चांगलं वाटतं, पण बेसिकली ते यायला थोडाफार कंटाळा येतं. त्यामुळे नेक्स्ट टाइम विचार करतोय खेळासोबत तरी घेऊनच येईल. आता आपण लोकांनी अजून एक स्पॉट आता पकडली आहे आणि हा लय जुनं झाड वाटतंय, तुम्ही पण बघा. जसं काय म्हणते आपल्या लोकांनी ही पण जागा एक सोडली तर चाललं पुढंपर्यंत तरी. मंडळी मला एक तिकडे जागा दिसते, चला जाऊन बघून येऊया कशी जागा. ही जागा तर चांगली आहे, पण काय बोलतात ना, निसर्ग एवढा काय देतो ना तरी पण लोकांना कधी कधी त्रास नाही वाटत ना निसर्गाने एवढा काय दिलेला. काय करूया अधिक तर थोडा ब्रेक, थोडा पाणी. व हे सगळं लाईफ रिक्षा आहे, रोड लाईफ म्हणून थोडासा नेचर लाईफ मध्ये पण येणार ना, बरोबर आहे ना. मला चांगलं वाटतं.
चला मग मंडळी, आपण लोक आता आपला पुढचा हा टूर पुढं चालू करूया. आणि ही एक स्पॉट पण झाली आपल्याकडे, ही एक स्पॉट पण झाली, चांगली स्पॉट आहे. बस थोडा काय आलाय की जागा खराब केली आहे लोकांनी. बस काय बोलतो मी की स्वतःसाठी सगळी काय वस्तू आणतात ना, मी असं नाही बोलत की उचलून घेऊन जावा दुसऱ्याचा फेकलेला, पण स्वतःचा जे असतो ना ते तरी स्वतःनी घेऊन आलेत तर घेऊन पण जायचं जरा शिका, ते पण जरा चांगलं वाटेल. पण आता लोकांचं म्हणणं आहे जसं करणार ते त्याच्या मनाने करणार. एक माझ्या ह्या व्हिडिओनी तर कुठला हे तरी नाही होणार, पण कोणीतरी एक कचरा पण स्वतःच्या जवळ ठेवणार ते पण चांगलं वाटतं मला. असं काय नाही, नेचर बघा. चला मग आता पुढे चालूया आपल्या. असं काय म्हणतात आपण लोकांनी आपली ही जागा सोडून टाकली. इकडचे तुम्ही लोकांनी थोडे थोडे स्पॉट पण बघितले असेल, थोड्यावर बसला ओके वाटला. तर आता आपण पुढे जाऊया. आणि पुढची जी एक मेन स्पॉट असणार आहे ती तुम्हाला दाखवायला पण मजा पण येणार आहे. आणि तीच तर तुम्हाला लोकांना खास आहे आणि तीच तर एक्सप्लोर करायची जागा. चला आपण पुढे. आपल्याला जेवढा भेटला आपण थोडा एक्सप्लोर आणि ब्लॉग करत जाऊ. जसं का तुम्ही बघू शकता इथून एक सीडी आली आहे आणि इथून पण एक सीडी आली आहे. ही ती सीडीची जागा आहे जिथून आपण आलो आहे. आणि ही जी आहे ही सेकंड गेट तिथलची जागा आहे. आणि इकडून पण याला रोड आहे. नेक्स्ट व्हिडिओ काय बघू आपण. तुम्हाला कोणत्या इच्छानी कधी तुम्ही अगर कमेंट करा तर बाय चान्स मी इकडून पण यायचा विजिटिंग तुम्हाला मला दाखवून देईल. मला दाखवलं आहे कारण की बोलतो पण आणि चालतो पण आहे, त्यामुळे मी कॅमेरावर पकडून ठेवला आहे. सध्या ऊन पण आहे, पण काय करायचं आता. हा एक व्ह्यू पण माझ्याकडून तुम्ही एन्जॉय करा. आपण लोक आता जाणार आहे सेकंड स्पॉट आणि ते पण असणार आहे ही पाटी दिसते ना, ही जागा नाही, हे दिसतंय ना ही जागा जंगलाच्या आतमधून येते. आणि तोच तर एक सिक्रेट स्पॉट आहे आणि तेच तर मी तुम्हाला दाखवायला आहे मंडळी. आता ते तुम्ही लोक बघा कसं आम्ही लोक चढत आणि उतरत जातो ते पण बघा. आणि तुम्हाला एकदम मस्त मध्ये एक जागा दाखवतो. चला काय मंडळी, आता आम्ही लोक चाललो आतमध्ये. एवढा काय नाही, बघूया त्यामुळे आतमध्ये आता जाऊया हळूहळू करून. कारण की तुम्हाला स्पॉट बंद दाखवायचे नाही. मी तर बोलू अगर तुम्ही बाहेरून येणारे लोक असतील ना तर हा रोड नकोच करा. अगर इकडचे लोकल तुमचे मित्र नाही तर कोण समथिंग एल्स असेल ना तर त्या टायमाला तुम्ही लोक आरामात येऊ शकता की त्या लोकांना इकडचा रस्ता कसा आहे हे तुम्हाला माहिती पडेल. नाही तर तुम्हाला लोकांना सगळ्यात चांगला रूट आहे अप्पर साईडचा, तर इझिली तुम्ही येऊ शकतात. पण हा स्पॉटसाठी पण तुम्हाला खाली उतरायला लागेल. आणि मी इकडचा लोकल याच्यासाठी मला माहिती आहे की इकडची जागा कुठून खुलते आणि कुठे निघते, मग त्यामुळे तुम्हाला घेऊन चाललंय. बस चला आता आपण चालूया. सर मंडळी आप लोक जरा जंगलाच्या आतमध्ये पर्यंत येत चाललंय हळूहळू करून. आणि थोडंफार शांतीच ठेवा, पण एवढी पण नाही की कुठला दुसरा कोणी येऊन तुमची क्रांती करून जायला. मग त्यामुळे थोडाफार हा एक जागा आहे डीपली आहे. आता जाते डायरेक्ट खाली. ह्याच्यासाठी बोलते की लोकल कोणतरी लोकल सोबत पाहिजेलच आणि आपण लोकल हायची करता, त्यामुळे काय टेन्शन नाही. चला आता आपण पार करूया. नॉर्मली आपण इकडचेच आहे, आपल्याला एवढं काय टेन्शन नाही. तर तुम्ही लोकांना बघू शकतात की आपण तिकडं होतो, तिकडून आता इथं आलोय बेसिकली. आता काय एवढं काय नाही आणि पुढे चालूया आपण. पुढे जाऊ. पावसामुळे छोटे छोटे हे नाळे निघलेलेत, काय नाही. हळूहळू पोचत चाललं आपण आपल्या गाडीत तिथं. आणि तुम्ही ही जागा पण एन्जॉय करू शकता बघता थोडा करून. काय पण बोला, एक्सप्लोरिंग व्हिडिओ करायला पण ना मजा वेगळीच असते. आणि ते पण आपली इकडची जागा म्हणजे ते खेच असते. थोडे घरे छोट्या जागेवर फुटलेत.
थकलो तर एवढा आहे ना, थकलो म्हणजे एवढा नाही थकलो. बघूया कम्प्लीट करू होतो का नाही होत. या हळूहळू आजूबाजूनी बघून बघून जायला लागतंय. बाय द वे मंडळी, आपण लोक आपल्या जसं काय मंडळी तुम्ही लोक बघू शकता, आपण लोक आलो आता आपल्या जाग्यावर. आणि मग तसंच आता हळूहळू काय करणार, आपल्याला गाती इथं आलोय म्हणजे आता आरामात तुम्हाला लोकांना दाखवतंय त्याची खासियत. आणि त्याचा हा मेन एक स्पॉट आहे. मी इथं बाळपणापासून येतो आणि लय छोटा होता त्या टायमापासून येतो. आणि हा एक स्पॉट मला लय चांगला वाटतं, कारण की इकडं एक नॅचरल 12ही महिने इथं पाणी असतं. तर 12ही महिने पाणी असतं. तिथलचं काय हे आहे नाही, तुम्ही कधी पण व्हिजिट करा आणि कधी पण या, कधी पण या. तिथं पाणी तुम्हाला भेटणारच, भरायला पण पियायला पण सगळं काय करायचं. आता तुम्हाला लोकांना छोटे छोटे क्लिप दाखवते इकडचे चांगले नॅचरलिटीचे, आणि मग तुम्ही लोक एन्जॉय करा. जंगलात आलं आणि इकडचं पाणी नाही पिलं तर काय पिलं, त्यामुळे अरे मस्त नेचरमध्ये बसून पाणी प्यायला पण एक चांगलं असतं. ताण विसते यार, मस्त आहे. बेसिकली म्हणजे इथून आपल्याला जाऊन आता मेन फर्स्ट स्टॉप भेटणं म्हणजे सगळ्यात मेन स्टॉप जो आहे तोच आहे. आणि तो जो असणार आहे ते तुम्हाला लोकांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे साईडली. तरी पण ह्याच्यामध्ये भरून शेअर करा, भरून लाईक द्या, मनापासून सगळं करा. आणि आवडला चॅनल आपला सबस्क्राईब जरूर करून द्या. आणि असेच व्हिडिओ अजून येणार आहे. आणि हा पूर्ण जो असणार आहे ना तो लवकरच येणार. जेवढा तुम्ही चांगला लाईक आणि सपोर्ट दिला ना तेवढा लवकरच तुम्हाला लोकांना मेन फर्स्ट स्पॉट, म्हणजे हा एक मेन स्पॉटच आहे, असं नाही बोलत की नाही स्पॉट आहे, मेन स्पॉटच आहे. पण आता आपल्या लोकांना फर्स्ट डे कम्प्लीट केला, फर्स्ट एरिया आणि फर्स्ट स्पॉट्स तुम्हाला लोकांना दाखवलेत. एन्जॉय तर केलाच असेल. दुसरी व्हिडिओ एक कमेंट पण मला लवकर आला ना की सेकंड व्हिडिओ फटाफट काढता, बस झाला माझ्यासाठी. तेवढाच आहे, एक कमेंट बस, मला फक्त एक कमेंट बस झाला सेकंड व्हिडिओ काढायसाठी. आणि मी तो सेकंड व्हिडिओ डायरेक्ट काय बोलू वरपर्यंत तुम्हाला स्पॉट्स दाखवायपर्यंत मी थांबणार नाही. आणि सेकंड व्हिडिओ आपण डायरेक्ट इथूनच चालू करणार. इकडेच भेटूया, सेम डे येतच नाही, सेम फेस. ओके, चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.